नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते। तर आजचा आपला ब्लॉग काय स्पेशल असणार आहे, तर आज आम्ही आलेलो आहोत प्रवरा नदीवर। प्रवरा नदी तुम्हाला माहीतच असेल, भंडारदऱ्यातून स्टार्ट होते, संगमनेर अकोले पुढं या साईडला ही प्रवरा नदी आहे आणि खूप मोठी नदी आहे। आम्ही जिथं आलेलो आहोत ते भंडारदऱ्याच्या साईडलाच आलेलो आहोत। विडा म्हणून गाव आहे, तर विडेच तिथं पूल बांधलेला आहे आणि सुंदर इथं नदीचं पात्र आहे, जिथं तुम्ही आरामशीर आंघोळ्या करू शकता। इथं ना नदीच्या साईडचे जे आसपासचे गाव आहेत ना, एक दोन तिथलच्या गुरेवाले म्हणजे म्हशी माणसं घेऊन येतात चारायला। निमरळ, तुम्ही कुठालचे? निमरळ किती दूर आहे? निमरळ इथून किती दूर आहे? निमरळ 1 किलोमीटर। दररोज येते इथे शेळ्या घेऊन? पाणी खायला आम्ही अकोल्याहून आलोत। बीडचे तसे आम्ही। हा, सर्विस मध्ये। ते बी तुमच्याच आहेत का? ते बी तुमच्याच शाळा गावच्या आहेत का? सगळे सोबत येतात? म्हणजे उन्हाळ्यात तिकडे पाण्याचं नसल, इथं पाणी वगैरे। आज नदीला पाणी जास्त आलंय काय? हा, थोडं जास्त भरून दिसते। त्या दिवशी आलतो तर आम्ही, थोडं कमी होतं, म्हणजे 8-10 दिवस झाला आलेलो पाठीमागून पडून। आज थोडं जास्त दिसते। किती शाळा आहेत तुमच्याकडे? एवढ्या 5-6 म्हणजे चांगले। असे फिरूनच हे करता का? ते कोणत्या शाळेत तुमच्या गावरान म्हणजे कोणत्या इथं? सोजा। आता काय झालं तर माहिती का, आम्ही ना नदीच्या दुसऱ्या साईडने आलेलो होतो। सुरुवातीला आम्ही 8-10 दिवस अगोदर पोहायला आलेलो होतो, मस्त आंघोळ्या केल्या 1-2 घंटे। पण ना त्या जागेवर आज पोरं पोहत होते, म्हणून माझे मिस्टर म्हणले की आपण पलीकडच्या साईडला जाऊन पाहू। तर आम्ही इकडं साईडला आलो, तर म्हणले थोडं निवांत राहील, पण शाळा वगैरे होत्या। पण ज्या वेळेस आम्ही इकडच्या साईडला नदीच्या आलो, त्यावेळेस कळलं की नदी इकडच्या साईडनी चांगली खोल आहे, असं उतळ पात्र नाही नदीचं, आणि इथं पोरं घेऊन आंघोळ्या करू शकत नाहीत आपण, म्हणून आम्ही परत मग निघालो होतो। आणि आमची गाडी वळवायला एक तर जागा नव्हती, रिवर्स गाडी करून जिथं जागा झाली तिथपर्यंत आम्ही गाडी घेतली आणि वळवून घेतली। आणि तुम्ही पाहू शकता मोठा पूल बांधलेला आहे नदीवर, आणि पुलाच्या वरतून जायचं होतं। मी पुलाच्या आसपास चलत आले होते, तोपर्यंत गाडी आली पाठीमागून आमची। मग काय नाही, मग मी भी गाडीत बसले आणि दुसऱ्या साईडला नदीच्या गेले, आणि तोपर्यंत माझे मुलं वगैरे इथं गेलेले होते। तर नदीच्या साईडला एक खूप मोठं वडाचं झाड आहे। वडाचं तुम्ही पाहू शकता, मस्त वडाचं झाड आहे। आणि ह्या वडाच्या झाडाची ना इतकी छान थंड सावली होती इथं, की उन्हात एक तर इतकं उन्हात आलं तरी नदीला ऊन लागत नव्हतं, कारण नदीचं पाण्याजवळ गेल्या ऊन लागत नाही। आणि ह्या वडाची सावली खूप थंड आहे। तर आता सगळ्यांना घाई गडबड झाली होती आंघोळ्याला जायला, जे आमच्या सोबत आलेले होते, माझ्या मिस्टरांचे मित्र वगैरे। तर आम्ही गाडी आणि पाठीमागून येऊपर्यंत तोपर्यंत मुलं आणि माझे मिस्टर पाण्यात उतरले होते। हा हा, चल। तिकडे खाली नको जाऊ ढोमे। वर हो इकडे।
तर इथं आम्ही सर्वजण मस्त पाहुलोत, एन्जॉय केलं. 2-3 घंटे पाण्यात होतो आणि घरून जेवण वगैरे करून आलेलो होतो आणि थोडंफार नाश्ता सोबत आणला होता. आंघोळ केल्यानंतर नाश्ता वगैरे केला आणि लगेचच परत घरी जायला निघालो. तुम्ही पाहू शकता नदी किती भारी आहे. उतळ पाणी आहे. भंडारदऱ्याचं सध्या नदीला पाणी सोडलेलं आहे. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आवडला तर लाईक शेअर नक्की करा. पुन्हा भेटू अशाच नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय बाय.